त्यावेळेला संबंधित आमदाराने थोडीशी दादागिरीची भाषा त्या ठिकाणी स्टेजवरून वापरली होती. मग 5-7 वर्षापूर्वी एका शासकीय कार्यक्रमामध्ये केलेली मी एक विधायक अशा प्रकारची सूचना की सांगली जिल्ह्यामध्ये खुसगाव चांदोली धरणामध्ये वसंतदादा पाटील राजाराम बापू पाटलांनी एक किमया केलेली, एक आश्चर्य केलेले अशा प्रकारचं ते धरण आहे की 200 फूट उंचीवर पाणी नेऊन पलीकडच्या परिसरामध्ये ते पाणी फिरवलं. सिन्नर तालुका काही चंद्रावर नाहीये, इथं सुद्धा पाणी येऊ शकतं, फक्त इच्छाशक्ती पाहिजे असं मी म्हटलं होतं. त्यावेळेला संबंधित आमदाराने थोडीशी अरेरावीची भाषा त्या ठिकाणी केली होती. मग आज तुम्हाला सुस्त आहे, पूर चारी आणायचं सुस्त आहे, नदीजोड प्रकल्प सुस्त आहे, पूर्वीचाच नदीजोड प्रकल्प आहे, तुम्ही करता अशा प्रकारचा आव आणून हे कसं झालं? कारण गेली 20 वर्ष या तालुक्याने गेल्या 25 वर्षापासून तुम्हाला नेतृत्व दिलंय आणि मग इलेक्शन आलं की असं काहीतरी एखादं पिल्लू सोडायचं आणि त्याप्रमाणे लोकांची मतं घ्यायची अशा प्रकारचं हे वर्षानुवर्षे जे चाललंय ते कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून 1-2 सूचना महत्वाच्या आहेत. एक तर या गावाला पिण्याचं पाणी द्या, वावीला पिण्याचं पाणी द्या, पिण्यासाठी वावीला पाणी नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, सिन्नरच्या पूर्व भागामध्ये एक मिनी MIDC पाहिजे. आमचे तरुण पोटा पाण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी, चरितार्थासाठी सिन्नरला जातात. MIDC मध्ये माळेगावच्या किंवा मुसळगावच्या रवी शिंदे आणि अनेकांच्या त्या ठिकाणी बळी गेलेत, रात्रीचे अपघात झालेत, अनेक तरुणांना प्राणाला मुकावं लागलेलं आहे. तेव्हा ही दुसरी माझी महत्वाची सूचना असेल की वावी परिसरामध्ये एक मिनी MIDC जर झाली या 5 वर्षामध्ये तर ही संपूर्ण जनता आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये दुवा देईल. आमच्या वावीतील 3 प्लॅन्ट असलेले पाण्याचे त्यांच्याकडून जार घेतल्याशिवाय पुढे जात नाही. यावरून पिण्याच्या पाण्याची अवस्था प्रत्येकाला कळेल. त्याचबरोबर त्या योजनेवर लाखो रुपये खर्च होतो, परंतु पाणी गावकऱ्यांना प्याण्याचं करून मिळत नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मागे गाडीत खुर्च्या आहे, पाठीमागच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खुर्च्या घेऊन बसायचं आहे. उपोषणही केली, त्यावर न्याय मागण्याचा प्रयत्नही केला, परंतु जैसे ते परिस्थिती निर्माण होते. दुसरी महत्वाची बाब, महाविकास आघाडीने आपल्याला एक तरुण तडफदार उमेदवार दिलाय. महाविकास आघाडीबरोबर जायचं का? हल्लीचं जे विद्यमान सरकार आहे महायुतीचं, त्यांनी जाता जाता लाडकी बहीण योजना असेल, अनेक योजना डिक्लेअर केल्या, 2-3 हप्ते दिलेही, परंतु ऐन दिवाळीच्या मोसममध्ये आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेत आणि आमच्याच दाजींच्या खिशातून त्याच्या दुप्पट पैसे बाहेर निघून गेलेत. 1400 रुपयाचा गरोदर डबा 2200 रुपये झाला. तूर डाळ असेल, हरभरा डाळ असेल, सर्वच भाव या ठिकाणी वाढलेत. त्याचबरोबर आजपर्यंत या 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये यापूर्वीही शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या बाजारभावाबाबत असेल, मकाचे बाजारभावाबद्दल असेल, शेतकऱ्यांना कुठेही न्याय मिळत नाही. मग अशा अवस्थेमध्ये आपण महाविकास आघाडीकडे का जायचं? याचं कारण महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवभाऊ ठाकरे यांचा कोरोनाचा काळ आपण बघितला. आपण जे आज इथं बसलोय, आपण जे आज इथं या ठिकाणी सर्व उपस्थित आहात, ती खरंच पुण्य म्हटलं तर उद्धव साहेबांचे आहे. कोरोना काळात एकदम अतिशय चांगलं उत्कृष्ट काम करून त्यांनी 1 नंबरचं काम भारत देशात केलं आणि सर्व लहान थोरांना मोठ्यांना सर्वांना सांभाळून घेऊन सर्व उपस्थिती करून कोरोना काळात एक चांगलं काम उभं केलं. परंतु ते काही लोकांना देखवलं नाही आणि आज ही आपल्यावर वेळ आली. त्यांनी आलेल्या शेतकऱ्यांचं
2 लाख रुपये कर्ज माफ केलं. त्या कर्जातून जे कायमस्वरूपी भरणारे होते त्यांनाही त्यांनी 50,000 रुपये देण्याचं कबूल केलं. परंतु सरकार गेलं आणि आज कवड्या रेवड्या करून ते पैसे काहींना येत आहे, काहींना मिळत नाही, काहींना काही वेगवेगळ्या प्रकारे. या सर्व बाबी आपण आपल्या ग्रामीण भागाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि ग्रामीण भागाच्या दृष्टीनं, शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, कामगारांच्या दृष्टीनं एकाही मजुराला, एकाही तरुण सहकारी मित्राला कुठेही काम मिळत नाही. अशा सर्व परिस्थितीमध्ये एक आपल्याला स्वच्छ चारित्र्याचा, ज्यांना तालुक्याची जाण आहे, सर्व प्रश्नांची जाण आहे, अशा प्रकारचा उमेदवार आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला दिला आहे. एक जुनं जाणतं नेतृत्व पवार साहेबांच्या रूपानं ह्या आघाडी मागं उभं आहे. उद्धव साहेबांसारखं तळमळीचं काम करणारं नेतृत्व या मागं उभं आहे. आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या महाविकास आघाडी मागं उभे आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सर्वांना विनंती करायला, या वायुपिरासाठी सर्व जनतेला विनंती करायला या ठिकाणी उभा आहे. आपल्या मागण्या, आपल्या ज्या काही समस्या असतील, आपल्याला जर शासन दरबारी मांडायच्या असतील तर त्या ठिकाणी आपला हक्काचा माणूस असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि आपण गेले कित्येक दिवस पाहतोय की आपल्या भागाचा जो काही लोकप्रतिनिधी आहे याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर त्यांनी प्रत्येक गावात एक 4-2 एजंट, 4-2 टगे नेमून ठेवले. आणि या टग्यांशी आपल्याला पहिलं बोलावं लागतं, त्या एजंटांशी पहिलं बोलावं लागतं आणि नंतर पुढे आपल्याला ते आपल्या लोकप्रतिनिधीपर्यंत जावं लागतं. परंतु आज आपल्याला या ठिकाणी उदय भाऊंच्या रूपानं हा माणूस सर्वसामान्य, आता आपण जर पाहिलं या ठिकाणी एवढे आपण तरुण सहकारी मित्र बसलोय, प्रत्येकाच्या किती जणांच्या मोबाईलमध्ये उदय भाऊंचा नंबर आहे मला एकदा सांगा तुम्ही. म्हणजे हा माणूस प्रत्येकाच्या संपर्कात राहणार आहे, प्रत्येकाशी बोलणार आहे. या माणसाला कुणाच्या मध्यस्थीची गरज नाही, कुणाच्या मध्यस्थी करण्याची गरज नाही. आणि म्हणून हा माणूस आपल्या समस्या सोडवेल या अपेक्षेनं किंवा याच उमेदीनं आपण या ठिकाणी या माणसाची निवड करायची. दुसरी गोष्ट आपण पाहिली किती 1-2 वर्ष आपल्या राज्यात जे चाललंय ते आपल्याला काही पसंत आहे का? कोणाचे पक्ष चोरायचे, कोणाचे बाप चोरायचे, कोणाचे चिन्ह चोरायचे. सर्वसामान्य मराठी माणसाला ही गोष्ट पसंत आहे का? सर्वसामान्य आपण महाराष्ट्रात पाहिलं तर आपण पाहिलंय जिल्हा परिषदेच्या असतील, पंचायत समितीच्या असतील, 2-2 वर्ष झाली मुदती संपून. परंतु ज्या वेळी हे सर्वे करताय, सर्वे सरकारच्या विरोधात जात आहे. आणि म्हणून कुठंतरी आपलं पितळ उघडं पडू नये. कसं आहे, मोराचा पिसारा आपण फुललेला दिसतोय, पण मोराचा पिसारा फुललेला असताना मोराचा पार्श्वभाग मात्र या ठिकाणी उघडा पडतोय. आणि म्हणून आपलं पितळ उघडं पडू नये म्हणून या निवडणुका त्यांनी लांबणीवर टाकल्या. परंतु विधानसभेची निवडणूक आता होऊ घातली. आपण लोकसभेला पाहिलं की उगाच त्यांनी आता कांदा प्रश्न मध्ये घातला, जरांगे फॅक्टर मध्ये घातला. परंतु सर्वसामान्य मराठी माणसाला ही गोष्ट अजिबात पटलेली नाही. आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र आणि जे काही उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये म्हणजे विभिन्न अशी फरक आहे. महाराष्ट्राला एक इतिहास आहे आणि हा इतिहास स्वाभिमानाचा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या मातीनं जर काय शिकवलं असेल तर या मराठी माणसाला स्वाभिमान शिकवलाय, लढायला शिकवलंय. आणि म्हणून ज्या ज्या वेळी शिवसेना फुटली असेल आणि ज्या पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, तसंच पुढे जाऊन राष्ट्रवादी फुटली, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं. अरे असं जर होत असेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कुठे आहे? हे आज सांगतात तर राजाभाऊंचा फोटो पाठवतात. मी कृष्णाभाऊ, गणेश वेळजाळी आम्ही यांच्या पाया पडायचो. अरे आपण एका गावात आपल्या तालुक्याचा उमेदवार आहे, आपण एका गावात एकच बूथ लावू. तरी ह्या लोकांनी शेवटचे 2 दिवस नाही, पहिल्यापासूनच यांनी डोक्यात ठरवलं होतं. हे म्हणायचे भाऊ दिल्लीला जाऊन काय करणार आहे. आणि आज भाऊंच्या फोटोशिवाय यांना काहीच होत नाही. विकासाचा मुद्दा सोडावा. मी साळ्याचा सरपंच, 2.5 वर्षात पाणी घेतलेलं नाही, लोकांचा पाण्याचा वास येतोय. तुम्ही एक योजना नीट नाही चालवली. साळ्यावर इथून वावीवरून जा, कांडळवाडीला जा, घोटेवाडीला जा, दुसरवाडीला जा. आमचा तर सोडा, देवपूर घाटात जा.
असं एक गाव दाखवायचं का त्या रस्त्याला खड्डाने 1 लाख रुपयाचं बक्षीस देतो, घेऊन या. दहीवडी आणा, उजनी आणा, कोणतंही गाव आणा तुम्ही. फक्त काय माहितीये का, यायचं. तुम्हाला काय लागतं, या लोकांना म्हणलं ना भुसरीचा पूल साहेबांनी बांधला तरी म्हणतील हा साहेबांनी बांधला बरं का, अजितदादांना सांगितलं. काही सांगा. यांना म्हणलं ना पुण्यात मेट्रो आली, अरे बापरे साहेब बोलले होते गडकरी साहेबांशी. मागच्या वेळेस काय म्हणायचे, पवार साहेबांचे हात बळकट करायचे. आपण तेव्हाही म्हणायचो पवार साहेब आदरणीयचे, हे म्हणायचे पवार साहेबांचे हात बळकट करायचे. आता काय म्हणत्या, पवार साहेबांनी काय केलं. अरे पवार साहेबांनी, मोदी साहेबांनी विचार पवार साहेबांनी काय केलं. तुमच्या बसका खेळणं येतो, काहीतरी यायचं. यांना आता उद्या आमच्या गावात आले डांबरी दिला, तुम्हाला काय बैलगाड्या का दिल्या, तुम्हाला 25 कोटी दिले. 25 कोटीच नाही, पूर्व भागातल्या विकासाने आत्महत्या केलेली, फाशी घेतलेली. असं कोणतं गाव दाखव का तिथं निधी आलेला आहे का आलेलं. फक्त बाता, बापरे बापरे, बातांच्या बाबतीत आपल्याकडे नेतेच नाही. आपला जनसेवक राजाभाऊ असा आहे आणि त्यांचे चेले खोटं बोलणारच नाही, जे बोलतील तेच करतील. म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, काही नाही, कुठंच पूर्व भागात जातीवाद नाही, कोणताच बागपक्का नाही. आपल्या पांगरीगणातून उदयभाऊ सांगले तुतारी या चिन्हाला आपल्याला लीड द्यायचंय आणि आपल्याला परत पूर्व भागात एक इतिहास घडवायचा आहे. आणि मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, उदयभाऊंची निशाणी आहे 1 नंबरचं बटन, तुतारी वाजवणारा माणूस. आपण सर्वांनी तुतारी समोरचं बटन दाबायचं आणि आपल्याला उदयभाऊंना विजय करायचंय. ते जरी दापूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य होते, परंतु जिल्हा परिषदेचे ज्या अध्यक्ष असताना त्यांनी दापूर गटातच नव्हे तर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये कुठे न कुठे काम केलेलं आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम त्यांनी प्रत्येक गावात केलेलं आहे. मी शिवड्यात गेलो, विंचूर दळवीत गेलो, बेलूमध्ये गेलो, प्रत्येक गावात कुठलाही भेदभाव न ठेवता, कुठलाही भेदभाव न करता, आपण तिथले मतही न घेतलेले असतानाही या माणसाने प्रत्येक गावामध्ये आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीमध्ये काही ना काही काम करून ठेवलेलं आहे. आणि ते काम काही असं विशिष्ट घटकासाठी नाही, तर प्रत्येक समाज घटकांसाठी, प्रत्येक समाजाला बरोबर घेऊन कामाचा गाडा या माणसाने आजपर्यंत उभा केला आहे. मी खरं तर या पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे आभार मानतो की त्यांनी उदयभाऊ सांगळेंसारखा एक उमेदवार आपल्या सर्वांना दिलाय. गेल्या 3-4 दिवसापासून व्हॉट्सअपवर आणि सोशल मीडियावर बऱ्याचशा अफवांचं पीक आलंय. एक पोस्ट तर अशी व्हायरल होते की तालुक्यामधले आमची 10-12 लोकांची नावं आहे आणि या गद्दार मराठ्यांना गावामध्ये येऊ देऊ नका अशी पोस्ट तयार करून ती व्हायरल केली जाते. खरं तर गद्दार कोण, आधी हे आमदारांच्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे आणि प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब आहे. हे दोघंही मराठा नेते आहे आणि या दोन्ही मराठा नेत्यांनी उदयभाऊ सांगळेंना उमेदवारी दिली आहे. मग मला सांगा, ज्या शरद पवार साहेबांच्या पाठीत आपण खंजीर खुपसला, आपण ज्या शरद पवार साहेबांबरोबर गद्दारी करून अजितदादांबरोबर गेले, मग खरे गद्दार आम्ही नाही तर गद्दार तुम्ही आहात. त्यामुळे आम्हाला गद्दार म्हणण्याचा तुम्हाला, तुमच्या कार्यकर्त्यांना अधिकार नाही. आपण विकास केला सांगता, विकास पुरुष सांगता, जलदूत सांगता, जलनायक सांगता. मग आपण जर हे सर्व केलं असेल तर आम्हाला गद्दार म्हणायचं नाही, तर प्रकाश भाऊ आणि राजाभाऊ वाजे यांचे फोटो लावून त्यांचे आशीर्वाद घेण्याचा एक आपण ज्याला म्हणतो केविलवाना प्रयत्न करायचा आणि मतं मागायची. ज्यांच्या विरोधात आपण निवडणुका लढला, ज्यांच्या विरोधात आपण भाषणं केली आणि आज त्यांचे फोटो लावण्याची वेळ तुमच्यावर यावी, यापेक्षा तुमचं दुर्दैव काय. जर विकासच केला असेल तर मग तुम्हाला विकासावर मतं देतीलच लोक. कशा करता तुम्ही. काल मी शेनी त्या गावामध्ये गेलो असताना आमदारांच्या एका कार्यकर्त्याने माझ्याशी थोडंसं असभ्य असं वर्तन केलं. मी या गोष्टीला भीक घालत नाही आणि मी कोणाला घाबरतही नाही, परंतु त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो.
त्यानंतर दुपारी आमच्या कन्येने जाऊन त्याचा सत्कार केला. एवढे वाईट दिवस तुमच्यावर यावे, एखादा माणूस माझ्याशी असभ्य बोलत असेल, माझ्या आई बहिणीवर शिव्या देत असेल आणि तुम्ही जाऊन त्याचा सत्कार करता, थू तुमच्या राजकारणावर. शाळेच्या माझ्या सरपंचापासून या सगळ्यांचे भाषणं ऐकताना असं वाटत होतं त्या तालुक्यामध्ये आता नव्या उमेदीचे कार्यकर्ते उभे राहत आहे आणि वेगळे विचार घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे. आणि बांधवांना राजकीय जीवनात प्रवास करताना आम्ही याची निश्चित काळजी घेतोय की आमच्या नंतरची पिढी देखील या ठिकाणी या तालुक्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. या देखील कार्यकर्त्यांना योग्य संधी आणि या कार्यकर्त्यांना देखील योग्य अशी दिशा आपण द्यायला हवी. आम्ही सगळे जसे राजे खरं तर कमी पडले. मी पोलीस खात्याचा राजीनामा देऊन आलो त्यावेळेला जातीचा काही गंध माझ्या मनामध्ये नव्हता. पोलीस खात्याचा खाकी ड्रेस सांगत होता आणि जो येईल तो हा आपलाच होता अशा प्रकारची भावना आमच्या मनामध्ये होती. आणि तुमच्या सगळ्या मित्रांच्या प्रेमापोटी राजकीय जीवनात प्रवेश केला राजे. आणि त्या दिवसापासून व्यासपीठावर चढलोय तसं या जातीपातीच्या राजकारणाला मूठमाती देण्यासाठीच निवडणुकीवर भाषणं सुरू आहे. आणि अजूनही ही जातीपातीची मूठमाती गेली कुठं, मुठीत सापडली का नाही माती, हा प्रश्न आमच्या मनामध्ये आजही शिल्लक राहिला. म्हणजे जायची तरी कधी जात, निवडणूक आल्या का जातीवरच का बोलायचं. अरे एखाद्या कार्यकर्त्याची तुम्ही परीक्षा तरी घेणार का नाही. त्या कार्यकर्त्यामधला प्रामाणिकपणा किती आहे, त्या कार्यकर्त्याचं कॅरेक्टर कसं आहे, तो कार्यकर्ता जनसामान्यामध्ये वागतो कसा, तो चालतो कसा, तो बोलतो कसा, त्याच्या शब्दामध्ये काही विश्वास काय आहे का नाही, त्याची काहीतरी समाजासाठी करण्याची, काहीतरी आपल्या तालुक्यासाठी करण्याची इच्छा आहे का नाही, याचा तुम्ही कधी विचार करणार आहे का करणार नाहीये. बांधवांना आपण काय राज्यामध्ये जी लोक निघून गेले यांचा विचार आज करतोय राजकारणामध्ये. म्हणजे खरं तर स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब गेले, स्वर्गीय विलासरावजी देशमुख गेले, स्वर्गीय आर आबा गेले, एक नाही डझनभर नावं, स्वर्गीय प्रमोदजी महाजन देखील गेले. अरे हे राजकारणातले हिरे होते. या राज्यामध्ये देशाचं नेतृत्व करण्याची ताकद या माणसांमध्ये होती. ही माणसं तुम्हाला नामाला मरेपर्यंत कळली नाही. मरणानंतर आपण दाढी करायला लागलो, डोक्या करायला लागलो. मुंडे साहेब अनेक वेळा नांदूर शिंगोटेत आम्ही सभा घेतला राजे. आपण मुंडे साहेबांचं ऐकून कधी आमच्या वंजारी समाजानं मत देण्याचं काम केलं नाही. त्याची खंत मुंडे साहेबांनी कायम व्यक्त केली राजे. त्या तालुक्यातलं राजकारणच पराकोटीला गेलंय, मला कळतच नाहीये. आम्ही काल परवा राजकारणात आमची 25 वर्ष म्हणजे खूप काही नाही झाली. अजून आम्हाची दुसरी पिढी राजकारणामध्ये यायची आहे. आम्ही पहिल्या पिढीतले पहिल्या दमाचे कार्यकर्ते आज तुमच्या समोर येतोय आणि राजकारणामध्ये पुन्हा एकदा जाती पातीवरच तुमच्या समोर बोलतोय. विकासाचं स्वप्न, तुमच्या पोराबाळांचं स्वप्न, तुमच्या लेकरा बाळांसाठी मी काही करू का नाही, काही करू शकतो का नाही, हा विचार आमच्या मनामध्ये येणार तरी कधी. या तालुक्यामध्ये केवळ पाण्याचा प्रश्न शिल्लक नाहीये. या तालुक्यामधले पाण्याचा प्रश्न निश्चित शिल्लक आहे. पाणी पिण्याच्या पाण्याची समस्या अजूनही या तालुक्यातली मिटलेली नाही. अरे पण या तालुक्यातल्या बेरोजगार माझ्या तरुणांच्या हाताला काम देखील देऊ शकलो नाही, ही खंत देखील आमच्या मनामध्ये आहे. या तालुक्यामध्ये स्वर्गीय दिगोळे साहेबांनी सहकारी शासकीय वसाहत, शासकीय औद्योगिक वसाहत या ठिकाणी आणली. त्याही पूर्वी स्वर्गीय गडाखनानांनी आपल्या तालुक्यामध्ये सहकारी औद्योगिक वसाहत आणली आणि कुणाच्या ना कुणाच्या हाताला काम देण्याचं काम या ठिकाणी केलं. बांधवांनो, या दोन्ही इंडस्ट्रीचा जर आज आपण विचार केला वरंदळ दादा, तर आजही लेबर कॉन्ट्रॅक्टर जास्त मोठे झाले, हे फोटो भरताय. आणि आज ज्याचं वय जो वयाच्या 18व्या वर्षी त्या ठिकाणी कामगार झालाय तो आज 54 वर्षाचा झालाय. 54 तरी देखील तो लेबर कॉन्ट्रॅक्टर मध्येच काम करतोय. अरे ही व्यथा, ही समस्या, याच्यावर तुम्ही कधी उपाय शोधणार आहे का नाही शोधणार आहे. त्याच्या घरातली आई माऊली आजारी पडली, त्याची बायको आजारी पडली, त्याचं मुलगा दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं, तर त्याला मिळणाऱ्या त्या 4 आणि 5 हजाराच्या पगारामध्ये, 10 हजाराच्या पगारामध्ये त्यांनी करायचं काय. काल परवा माझा मुलगा SMBT हॉस्पिटलला HR म्हणून जॉईन झाला. 60,000 रुपये पगार देतोय. तरी मी म्हटलं हे बऱ्या 60,000 होतंय काय.
हे सोडून नोकरी, मी अजूनही मुंबईला जातो, अजून जिने चढतो, मी माझा व्यवसाय करतो, मुंबईत माझं पोट भरतो, तुला पण 4 कामं देतो, 2 पैसे कमवता येतील, पण 60,000च्या पगारात परवडतंय काय? मी विचार करतोय माझ्या तालुक्यातला हा कामगार आज देखील उपाशी आहे, अर्धा उपाशी आहे. या कामगाराला पोट भरेल, त्याच्या मुलाबाळांना योग्य शिक्षण देता येईल, त्याला काही करता येईल अशा प्रकारचं स्वप्न तो कामगार पाहतोय. त्याला मी न्याय देऊ शकत नाही, ही खंत आमच्या मनामध्ये आहे. बांधवांनो, काल माझ्या गावातला विष्णू आव्हाड नावाचा एक जिल्हा परिषदेचा शिक्षक, त्याच्या मुलीला MBBS ला ऍडमिशन मिळालं. 5 वर्षाचा खर्च 85 लाख आहे राजे डॉक्टर. 85 लाख रुपये त्याला उपलब्ध होऊ शकत नाही, म्हणून MBBS लागलेला नंबरचं ऍडमिशन कॅन्सल केलंय आणि BA MS ला त्याने ऍडमिशन घेतलं. त्या मुलीला अशी आर्थिक परिस्थिती, अशी अडचण आज सर्वसामान्य कुटुंबाची आहे. आणि तुम्ही सातत्यानं दर 5 वर्षांनी आमच्या समोर येता आणि एक विकासाचं वेगळं एक वेगळं दालन, विकासाचं एक वेगळं स्वप्न आमच्या सगळ्यांच्या समोर टाकतात. तो विकास आमच्या हाताला लागे ना, आम्हाला नीट डोळ्याला दिसे ना. माझ्या बाबतीत मी मान्य करतोय, माझ्या राजकीय जीवनातल्या 27 वर्ष ही आदरणीय आमदार माणिकरावजी कोकाटे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलंय. माझ्या देखील राजकीय जीवनात आमदार कोकाटे साहेबांनी मला उमेदवारी देऊन निश्चित त्यांचे उपकार माझ्यावर आहे, जाहीर मान्य करतो. माणिकराव कोकाटे साहेबांचे जसे उपकार आहे तशा माझ्या वावी आणि या वावीतल्या वाड्या ह्या परिसरातल्या या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आणि उपकाराची जाणीव देखील माझ्या मनामध्ये आहे. वावीकडे जर बघितलं तर आज काय आहे वावीमध्ये? बालेकिल्ला 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 म्हणता. या बालेकिल्ल्याला माझ्या वावीतल्या नागरिकांना साधं पिण्याचं स्वच्छ पाणी मिळत नाही. गावातली रस्ती जर बघितली, कोट्यावधी रुपये खर्च झाले, परंतु रस्त्याची परिस्थिती अशी दयनीय आहे. वावीच्या परिसरात आपण फिरलो तर अस्वच्छता किती आहे. ज्येष्ठ नागरिकांना एखादा बसायला चांगलं ठिकाण नाही. मी माझ्या कारकिर्दीत तालुक्यामध्ये 7 अभ्यासिका उभ्या केल्या. या अभ्यासिकांमधून शेकडो मिळून कोणी अधिकारी झालं, कोणी बँकेत गेला, कोणी रेल्वेत भरती झाला, कोणी पोलीस भरतीत गेला. वावी सारख्या ठिकाणी एक चांगली अभ्यासिका देखील नाही. मुलांना छोटस क्रीडा संकुल नाही. महिलांना कुठं हक्काचं एखादं छोटस काही हक्काचं व्यासपीठ नाही. मग या बालेकिल्ल्यात नक्की केलंय काय, हा देखील प्रश्न आहे. आणि बांधवांनो, बालेकिल्ला जर असा असेल तर तालुका कसा असेल? मगाशी काही वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की देवपूर गटात वावी जर आपण गेलं तर मी सुद्धा तुम्हाला सांगतो की शहा पंचाळ्यापासून कोणत्याही रस्त्याला जा आणि एक रस्ता मला धडाचा आहे दाखवा. शहाहून उजनीला जा, उजनीहून दहीवाडीला जा, शहाहून सोमठाण्याला जा, कुठल्याही रस्त्याला जा, एकही रस्ता आज चांगला राहिलेला नाही. आणि आपल्या तालुक्याचं विद्यमान नेतृत्व हजारो कोटीचा निधी या तालुक्याला आल्याचं सांगतात. हा निधी नक्की गेला कुठं? कागदावर जर हजारो कोटी दिसतात आणि त्याचा उपयोग जर सिन्नर तालुक्यातल्या लोकांना होत नसेल तर हा नक्की निधी गेला कुठं, हा देखील बांधवांनो प्रश्नचिन्ह आहे. आज या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब एक 83-84 वर्षाचा योद्धा या महाराष्ट्राच्या मातीसाठी लढतोय. पवार साहेबांचा पक्ष फोडला, कुटुंब फोडलं, चिन्ह पळवलं, तरी हा माणूस या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतोय. आणि महाविकास आघाडीचे उमेदवार मागच्या लोकसभेमध्ये हे सगळं झालं तरी सामान्य माणसांनी पवार साहेबांवर महाविकास आघाडीवर विश्वास टाकला आणि सर्वाधिक खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले. आपल्या जिल्ह्यात देखील राजाभाऊंना आपण सर्वांनी आशीर्वाद दिले. अशी एकमेव निवडणूक आहे. लोक मतही देतात, पैसे देतात, तेच घरचे डबे घेऊन 25-25, 30-30 दिवस बाहेर जातात. बांधवांनो, हे खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीवर असलेला विश्वास, राजाभाऊंसारखं एक व्यक्तिमत्व, त्यामुळेच हे सगळं घडून आलं. परंतु आज विद्यमान आमदारांना सांगण्यासारखं काही राहिलं नाही. 5-5 वर्ष जनतेच्या संपर्कात नाही.
कुठं सुखदुःखात नाही, विकासाचं ठोस काम नाही. आणि मग आज पूरसाऱ्यांचं राजकारण केलं जातं. त्यांचेच कार्यकर्ते पाण्यात नाचतात, त्याचे व्हिडिओ टाकतात. मला सांगा, त्या पूरसाऱ्यांमध्ये वरतून पाऊसच पडला नसता ते पाणी कुठून आलं नसतं. माग कुठंतरी आपल्या पंचाळ्याला एक सप्ताह रामगिरी महाराजांचा झाला. रामगिरी महाराजांचा सप्ताह सगळ्या तालुक्यातल्या जनतेने केला. यांनी अख्ख्या तालुकाभर कमानीन बॅनर लावल्या, जसं सगळा सप्ताह स्वतःच केला. 1 रुपया योगदान दिलं नाही. एकादशीची पंगत सुद्धा अजितदादा पवारांनी दिली. आणि यांनी सांगितलं जिथं कमी तिथं आम्ही, तिथं कमीच काय पडलं नाही. आणि म्हणून प्रत्येक गोष्टी श्रेय घ्यायचं. या जिल्ह्याचे तत्कालीन खासदार हेमंत आप्पा गोडसे यांनी नदीजोड प्रकल्पाचा 5 वर्ष पाठपुरावा केला. तो नदीजोड प्रकल्पाला मी स्वतः अनेक वेळा साक्षीदार आहे. अनेक बैठकांना मी स्वतः बसलेलो आहे. तो नदीजोड प्रकल्प झाला, त्याचंही श्रेय आमदार साहेबांनी घेतलं. बांधवांनो, मी तुम्हाला विश्वास देतो, एक विकासाचं स्वप्न आणि विजन घेऊन मी पुढे आलोय. फक्त विरोधाला विरोध आणि टीका टिप्पणी मला करायची नाही. असं म्हटलं जातं की उद्या हा नदीजोड प्रकल्पाचं काय होणार, काही होणार नाही. आम्ही आमदार झाल्यावर व्यवस्थित पार पाडू, तुम्ही काळजी करू नका. अधिक ताकदीनं आणि वेगानं घेऊन जाऊ. आणि या तालुक्याला एक विकासाचं पायाभूत सुविधा देऊन एक विकास आणि प्रगतीच्या दिशेने हा तालुका आम्ही घेऊन जाणार आहे. आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचे अनुभव घेतले. एक दिवस एकदा तरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा अनुभव घ्या. निश्चितपणानं तुम्हाला काहीतरी वेगळं काम या तालुक्यात मी करून दाखवेल. मी वावी आणि परिसरापुरतं एवढंच सांगेन की वावी हे एक अतिशय समृद्ध गाव आहे. इथला व्यापारी, इथला कष्टकरी, तुम्ही कष्टाने मोठे झाले, गाव मोठं केलंय. परंतु इथल्या नेतृत्वाने तुम्हाला ज्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या आजही दिलेल्या नाहीत. आणि म्हणून मी गावातली या तालुक्यातली जी काही मोठी गाव आहे, मग ठाणगाव असेल, वावी असेल, तुम्हाला मी शब्द देतो, आपण मला आशीर्वाद द्या. वावी हे गाव एक मॉडेल गाव केल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्या समोरून हा फ्लायओव्हर गेला. खरं म्हणजे या नेतृत्वाचं काम होतं. खरंच या फ्लायओव्हरची गरज आहे का? भाऊ आम्ही होतो ना दिल्लीला, आपण होतो ना. या फ्लायओव्हरची गरज नसताना आज वावीची बाजारपेठ या फ्लायओव्हरने संपवली आहे. त्या नेतृत्वाचं काम होतं. हे सांगतात मी जिथं लात मारेल तिथं पाणी काढेल. अरे मग हा फ्लायओव्हर का नाही काढला? मार्केट कमिटीतील माझ्या शेकडो व्यापाऱ्यांचे गाळे उद्ध्वस्त केले. त्यांना साधी त्यांची भरपाई सुद्धा दिली नाही. ती सुद्धा मार्केट कमिटीने खाऊन टाकली. आज जिल्हा बँक आज उद्ध्वस्त झाली आहे. आमदार कोकाटे साहेबांचं अर्ज नामनिर्देशन पत्र मी बघितलं. माझ्या अर्जामध्ये एकही गुन्हा नाही. काही आंदोलनांचे गुन्हे होते तेही निघाले राजकीय. विद्यमान आमदारांच्या अर्जामध्ये 6 गुन्हे, त्याच्यातले 3 गुन्हे आर्थिक फसवणुकीचे, 1 गुन्हा जिल्हा बँक बुडवल्याचा आहे. आपल्या आजूबाजूचे तालुके बघा. बाळासाहेब थोरात, शेजारी कोल्हे काळे यांनी संस्था मोठ्या केल्या, शिक्षण संस्था काढल्या, दूध व्यवसाय आणला, कारखाने उभे केले. आपण काय केलं? आपण संस्था उद्ध्वस्त केल्या. गोरगरीब शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे पैसे आज जिल्हा बँकेमध्ये अडकले. हे पाप सुद्धा बांधवांनो या मंडळींनी केलंय, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.